अंत पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आपलं खातं खोललं, संघाचं खातं खोललं, थोडंसं फंबल. याचा फायदा फलंदाजाला. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावेने आपलं खातं खोललं. संघात धावसंख्या 2. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण समीरचं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने संघात धावसंख्येत वाढ 3. षटक चालू आहे ते पहिलं. टाकतोय तो अण्णा. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफ ड्राईव्ह. चेंडू निश्चितच चाललाय सीमा पार. खणखणीत चौकार. ओमच्या बॅटच्या पट्ट्यात निघालेला हा पहिलाच चौकार. आपलं खातं खोललं ओमने चौकाराच्या साह्याने. संघाची धावसंख्या 7. अण्णा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मारायचा आहे, लेकिन परंतु स्वतःच्या फॉलोअप थ्रोमध्ये फील्ड केलेला. निर्धाव. धावसंख्या स्थिर 7 धावा. अण्णा धेंडे टू ओम. रिव्हर्स स्वीप आणि निश्चितच चेंडू हा सीमा पार. खणखणीत दुसरा चौकार. या 4 धावेच्या साह्याने काल ज्या फलंदाजाने या ग्राउंडवरती नाबाद 55 धावा ठोकल्या, तो हा फलंदाज. अतिशय विस्फोटक अशा फलंदाजासाठी तो ओळखीचा आहे. आणि पहा, पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं लोकेशचं षटकाराच्या साह्याने. संघाची धावसंख्या 17. पाहूया. लोकेश एक युवा गोलंदाज. निश्चितच या स्पर्धेमध्ये चमकदार अशी कामगिरी केली त्या गोलंदाजांनी. असा हा लोकेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू हा अवांतर धावेने संघात धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 18. थोडस वातावरणात बदल. लोकेश टू उमाकांत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया. त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाही. एक टप्पा त्या ठिकाणी 2 टप्प्यावरती चेंडू पकडलेला आहे गणेशने. संघाची धावसंख्या जाऊन पोचती 20. 20 धावा झालेल्या आहेत. टू उमाकांत. चेंडू पुन्हा एकदा उंच आकाशात.
आणि आता मात्र 5 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडला. थोडस मिसकम्युनिकेशन आणि फायदा उमाकांतला. ह्या क्षेत्ररक्षक ह्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे खूप महाग पडू शकतं. संघाची धावसंख्या 21. लोकेशचा सामना करेल आता ओम. 2 चौकार सहाय्याने खेळतोय ओम. 21 धावा झालेल्या आहेत. लोकेश टू ओम. काहीतरी वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा मानस, परंतु चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर 21. लोकेश चेंडू पाहूया. त्या ठिकाणी निश्चितच सीमा पार जातोय का आणि गेला. चौकार. संघात धावसंख्या 25. संघात धावसंख्या 25. बिनबाद. षटक चाललंय ते दुसरं. टाकतोय तो लोकेश. वैयक्तिक पहिलं. सामना करतोय तो ओम. त्याला साथ देतोय उमाकांत. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू निश्चितच अवांतर. या अवांतर धावेने संघात धावसंख्येत वाढ. संघात धावसंख्या 26. 26 धावा झालेल्या आहेत. लोकेश निश्चितच हा अवांतर. पुन्हा एकदा अवांतर. लगातार 3 चेंडू अवांतर टाकलेले आहेत. संघात धावसंख्या 27. बिनबाद. षटक चालले दुसरं. वैयक्तिक पहिलं. टाकतोय तो लोकेश. आता मात्र कमबॅक केलं. चेंडू निर्धाव. 2 षटकानंतर बिनबाद 27. या सामन्याचा आनंद घेताना पॅव्हिलियनमध्ये आमचे मित्र सोनू कदम व अमित जोगळे यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अण्णा टू उमाकांत. अवांतर धावेने संघात धावसंख्येत वाढ. संघात धावसंख्या जाऊन पोहोचती ती 28. अण्णा वैयक्तिक दुसरं. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि निश्चितच पहिला धक्का. उमाकांत काळखेरे विस्फोटक फलंदाज बाद.
या ठिकाणी गणपतीसाठी पारितोषिक आहे. उत्कृष्ट डान्स केला तर 100 रुपयाचं पारितोषिक सोनू कदम यांच्याकडून मॅच संपेपर्यंत. साहिल उमाकांची जागा घेण्यासाठी मैदानात गेलाय तो साहिल. आपलं खातं खोललं. संघात धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते ती 29. एक बाद. अण्णा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. धक्का क्रमांक 2. सलामीची जोडी मैदानात. गोलंदाजीसाठी अण्णा 2 धक्के दिले. राजप्रतिष्ठान काळखेरवाडीला. सुंदर असा चेंडू लॉगॉनच्या दिशेने निश्चित सीमा पार. खणखणीचा चौकार. सागरनी खातं खोललं. आल्या आल्या स्वागत केलं. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हलकसा तटवलेला. एक धाव पळून पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान मानलं. संघात धावसंख्या 34. 2 बाद 34. चांगली गोलंदाजी केली अण्णाने आपल्या या षटकामध्ये. सामना करील साहिल. पुन्हा चेंडू पाहूया. निश्चितच सीमा पार. खणखणीत चौकार. बाद 38. उर्वरित शेवटच्या 18 चेंडूंचा सामना बाकी. पाहूया कसं रोखतायत ते राजमाता प्रतिष्ठान. राजे
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा लोकेश वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय. लोकेश सामना करेल तो सागर, त्याला साथ देतोय तो साहिल. सुंदर असा मारलेला हा चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. राज्य प्रतिष्ठान काळखेरेवाडी. लोकेश टू सागर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु थोडस दोन्ही फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग, परंतु एक धाव पळून पूर्ण. एका धावेने संघात धावसंख्येत वाढ. संघात धावसंख्या 2-43. रिव्हर्सिफ चेंडू निश्चित सीमा पार. साहिल आता मात्र सुंदर असा चेंडू, निर्धाव पद्धतीचा, धावसंख्या स्थिर. सत्तेचाळीस, 2 बाद. पुन्हा एकदा रिव्हर्सिफ आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी युवराज यांचं. निश्चितच धावा वाचवल्या संघासाठी 3. एका धावेने संघात धावसंख्येत वाढ. 2 बाद 48. या षटकातील काही चेंडू बाकी. सुंदर असा चेंडू हवेमध्ये पाहूया. त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षकाकडून चूक. 2 धाव पळून पूर्ण. 2 धावेने संघाचं अर्धशतक. 4 षटकानंतर 50. 2 बाद 50. उर्वरित 12 चेंडूंचा सामना बाकी. पाहूया किती धावा करतायत ते. आणि त्याला साथ देतोय तो सागर. 4 षटकानंतर 2 बाद 50. उर्वरित 12 चेंडूंचा सामना बाकी. या ठिकाणी अवांतर +1 अशा 2 धावा. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राज्य प्रतिष्ठान काळखेरेवाडी. शेवटचे काही चेंडू. सुंदर असा फलंदाजी करतोय तो सागर. 1 धाव पळून पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानलं.
संघात धावसंख्या 53. आमर साहिलने मारलेला चेंडू पाव हवेमध्ये आणि गणेश नाळे यांचा उत्कृष्ट झेल धक्का. काय आवक कुठून काय सकाळ सकाळ उठून चड्डीत मुतून. धन्यवाद गणपत क्षीरसागर, धन्यवाद. आमरने यश मिळून दिलंय साहिलच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 3. धावसंख्या 53. किशोर आल्या आल्या चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी युवराजचं, परंतु चेंडू हा सीमापार. 57 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 57. आमर चांगली गोलंदाजी करतोय. किशोर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मारलेला, एक धाव पळून पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान मानलं. संघात धावसंख्या 58. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अमर गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं. सामना करेल तो सागर. निश्चितच अवांतर धावने संघात धावसंख्येत वाढ. संघात धावसंख्या 59. 59 धावा झालेल्या आहेत. चेंडू मारायचा आहे. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यावरती येत नाही. निर्धाव पद्धतीचा. धावसंख्या स्थिर 3 बाद 59. आमर टू सागर. सुंदर असा चेंडू आमरचा, स्ट्रेट डाय पद्धतीचा. संघात धावसंख्या 60. 5 षटकानंतर 12च्या सरासरीने चाललेला राजप्रतिष्ठान काळखेरेवाडी यांचा हा संघ. 60 धावा 3 बाद. शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडू मध्ये किती धावा करतायत ते राजप्रतिष्ठान काळखेरेवाडी आणि कसं रोखतय ते राजमाता 11 सुपे. राजमाता प्रतिष्ठान वर्सेस राज प्रतिष्ठान यांच्यात चाललेला हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. गणेश नाळे वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. गणेश नाळे सामना करेल सागर. गणेश टू सागर. पहिला चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमापार. संघाची धावसंख्या यावेळेस
तर धावा 3 बाद. शेवटचे काही चेंडू. चेंडू मारायचा आहे, बॅटच्या पट्ट्यावरती आला नाही. निर्धाव पद्धतीचा धाव संख्या स्थिर 64. गणेश टू सागर. शेवटचे काही चेंडू या सामन्यामधील. सुंदर असा मारलेला चेंडू, थोडस त्या ठिकाणी मिसफिल्ड. यश मला वाटतं त्या ठिकाणी असेल. 2 धावा पळून पूर्ण केल्या. या 2 धावेने संघात धाव संख्येत वाढ 66. 3 बाद. पुन्हा एकदा हलकासा तटवलेला निसता चेंडू, फक्त दिशा दिली आणि चेंडू हा गेला सीमा पार. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी. मोबदल्यात राजे प्रतिष्ठान काळखेरेवाडीचे. पाहूया. निश्चितच अवांतर धावेने संघात धाव संख्येत वाढ 71. 3 बाद. एक धाव पळून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी जातायत का? पाहूया. बाद. 72 धावा.
नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनमध्ये यायचंय. साहेब 11 सुपा वर्सेस भैरवनाथ टायगर्स बाबुर्डी. 72 धावा झालेल्या आहेत. 73 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरणार ती राजमाता 11 प्रतिष्ठान सुपे यांची सलामीची जोडी. पाहूया कोण येतं इथे. राजप्रतिष्ठान आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. आजचं यूट्यूब लाईव्ह उमेश पवार फायनान्सचे सर्वस्व यांचं आजचं यूट्यूबचं लाईव्ह आहे. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून आभार. असेच सहकार्य इथून पुढे करत राहा. 2 फलंदाज राजमाता प्रतिष्ठान आपल्या मैदानात पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामना स्पीडअप करा जरा. साहेब 11 चे कर्णधार आणि भैरवनाथ टायगर्स बाबुर्डीचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. गोटू शेठ खरात यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक आपल्याला घ्यायचा आहे. तरी दोन्ही कर्णधारांना लास्ट कॉल आहे. साहेब 11 आणि भैरवनाथ टायगर्स. सामना चालू करा. सलामी जोडी मैदानात दीपक धेंडे आणि भारत धेंडे. 73 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडूमध्ये 72 धावा केल्या त्या राजप्रतिष्ठान काळखेरेवाडीने आणि विजयासाठी 73 धावा करायच्या त्या राजमाता प्रतिष्ठान सुपे यांना. सामना थोड्याच वेळात सुरू होत आहे. या ठिकाणी कुमार शेठ चांदगुडे यांचा वाढदिवस 4 वाजता या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या कृपेने उदंड असं आयुष्य लाभो. या ठिकाणी भैया शेठ यांचं देखील आगमन झाले. कंसात सावकार त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. कुलदीप भैया चांदगोडे यांचं देखील स्वागत. त्र्याहत्तर धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी भारत आणि दीपक. गोलंदाजीसाठी मला वाटतं ओम कोंडे वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं. सामना करेल दीपक. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकासा तटवलेला. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाता येतं. आपलं खातं खोललं. संघाचं खातं खोललं दीपकने. ओम 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आपलं खातं खोललं दीपक. त्याला साथ देतोय तो भारत. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफ ड्राईव्ह. थोडस मिसफिल्ड सागर यांच्याकडून. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण. चला साहेब 11 चे कर्णधार आणि भैरवनाथ टायगरचे कर्णधार भैया शेठ सावकार
यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधा. बाबुर्डी आपला कर्णधार पाठवा. भैरवनाथ बाबुर्डी. पुढील चेंडू हलकस अपील, परंतु निर्धाव. धाव संख्या स्थिर 4. भैरवनाथ टायगर्स आपल्याला हा लास्ट कॉल असेल. या ठिकाणी चेंडू सीमापार. 4 धावने संख्या धावसंख्येत वाढ 8. षटक चाललंय, पहिलं टाकतोय तो ओम. 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली राजमाता प्रतिष्ठानची सलामीची जोडी दीपक आणि भारत. निश्चितच दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. अवांतर धावने संघात धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 9. षटक चाललंय, पहिलं टाकतोय तो ओम. सामना करतोय तो दीपक. एका चौकार साह्याने खेळतोय. पुन्हा एकदा निर्धाव पद्धत चेंडू. धावसंख्या स्थिर 9. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. दरम्यान षटक संपलं ते पहिलं आणि एका षटकानंतर संघात धावसंख्या बिनबाद 9. याच्यानंतर आमचे मित्र समीर डफेदार समालोचन करतील उर्वरित सामन्यासाठी. चला, टीम मीटिंग अलाउड नाहीये, वेळ कमी आपल्याकडे. आणखीन 5 राऊंड घ्यायचे. राजमाता प्रतिष्ठान सुप्पा वर्सेस काळखरेवाडी असा चाललेला आजच्या दिवसातील दुसरा सामना. 73 धावांचं लक्ष ठेवलंय राजमातासाठी काळखरेवाडीने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 असा धावफलक. संदीप खाली बस. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं शतक टाकतोय सागर. तोंड देणार आहे तो भारत. भारत साथी आपले व्यूहरचना लावत आहेत सागर. हा चेंडू सागर टू भारत. सुंदर चेंडू. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर 9. पुढचा चेंडू सागर. तोंड देतो तो भारत. हा चेंडू भारतासाठी सुंदर मारला. पाहूया, क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु चेंडू थेट सीमारा दणदणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या होती ती 15. ए बाळा खाली बस. खाली बस. भारतने रोहित शर्मा स्टाईल खणखणीत असा षटकार या चेंडूवर मारला. धावसंख्या होती 15. पुढचा चेंडू सागर टू भारत. हा चेंडू सुंदर चेंडू होता. रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी.
रिव्ह्यू घेतला आहे वाईड साठी. इट्स अ वाईड. वेट वेट वेट. वाईड आहे. तर या ठिकाणी टॉस होतोय बाबुर्डी वर्सेस साहेब 11. पुढचा चेंडू. हा सुंदर चेंडू निर्धाव गेलेला. धावसंख्या स्थिर 16. बाबुर्डीचे कॅप्टन आले का? पुढचा चेंडू. हा ही सुंदर चेंडू. हा देखील निर्धाव. अक्षय सर थोडं साईड साईड प्लीज, साईड प्लीज. पुढचा चेंडू. सागर टू भारत. हा चेंडू सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तडकवलेला. फील्ड होईपर्यंत एक धाव निश्चित पळून पूर्ण आणि एकच धाव. धावसंख्या होती 17. षटक चालू आहे दुसरं. बाबुर्डीने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय ते 5 मिनिटात सांगतील. तोपर्यंत मॅचचा आनंद घ्या. काळखेरेवाडी वर्सेस राजमाता सुपा असा चाललेला हा सामना. 17 धावा फलकावरती आहे. सागर तोंड देतो भारत. हा चेंडू सुंदर फटकावला लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया काय. चौकार. सुंदर फटका. षटक दरम्यान संपतंय ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. मोरया मिसळ यांनी यूट्यूब लाईव्ह आणि अंपायर यांना जेवणाची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली, त्याबद्दल ऑर्गनायझर टीम कडून त्यांचं धन्यवाद. हॅलो. आता कॉमेंट्रीसाठी सुपे गावचा एक बुलंद आवाज सोनू शेठ कदम यांना आम्ही निमंत्रित करत आहोत. हॅलो हॅलो. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं चाललेलं आहे सुपा SPL 2026. बॉलर नेम काय? ओम कोंडे. खेळतोय तो भारत.
वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो ओम. धावसंख्या आहे ती 2 ओव्हर 21. चला स्पीडअप घ्या, थोडा मॅचला स्पीडअप घ्या. आजच्या या आपल्या पर्व तिसऱ्यामध्ये अजून खूप सामने बाकी आहेत, त्याच्यामुळे थोडस मॅचला स्पीडअप घ्या. मोरया मिसळचे मालक मयूर तरटे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही SPL तर्फे सहर्ष असं स्वागत. अतिशय सुंदर असा मारलेला हा फटका आणि मिड ऑफच्या दिशेनं भारतचा या ठिकाणी भारत जेलबाद होतोय. पाहूया भारतची जागा घेण्यासाठी भारत कोण येते. ओम यांच्या पहिल्या चेंडूवरती भारत जेलबाद झालेले आहेत. बाबुर्डीकर आपला निर्णय कळवा. याच्यानंतरचा होणारा सामना बाबुर्डी आणि साहेब 11. आपल्याला अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळणार आहे. PSI कोळी साहेब आणि API सलीम साहेब शेख. ओम यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते गोटू हिरवे. अतिशय सुंदर असा हा टाकलेला चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि निर्धाव जाणारा चेंडू. घरची चव मोरया मिसळचे मालक मयूर शेठ तरटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. SPL तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असा टाकलेला हा चेंडू जातोय तो लेग साइडला. एकाच धावेवरती समाधान मानलंय. संघाची धावसंख्या झाली ती 22. एक बाद 22. ओमचा पुढचा चेंडू वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत ते ओम. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामना करतील ते दीपक. अतिशय सुंदर असा टाकलेला हा चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही. दरम्यान निर्धाव जाणारा चेंडू. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय ओम कोंडेकडून. बघावं आणि बघतच राहावं असं नेत्रदीपक प्रदर्शन. पुढचा चेंडू सामना करतील ते दीपक. आता मात्र हलकासा कटवलेला. पाहूया किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि दरम्यान एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. या षटकातला हा शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवत आहेत. बाबुर्डीकर आपला निर्णय कळवा. बाबुर्डीकर. ओम यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते गोटू. अतिशय सुंदर असा पॉइंटच्या दिशेनं कटवलेला आणि या दरम्यान षटक संपले. ओमच्या अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 3 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 24. एक बाद 24. हलकासा ड्रिंक ब्रेक. थोडस स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. या तिसऱ्या पर्वामध्ये अजून खूप सामने खेळवायचे आहेत. SPL 2026 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वात अजूनही 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बाबुर्डीकरांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे साहेब 11 या संघाने आपल्याला फलंदाजी करायची आहे.
त्र्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलंय, त्याचा पाठलाग करतायत राजमाता प्रतिष्ठान. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आले ते सागर काळखेरे. बॅटिंगचं अतिशय सुंदर असं प्रदर्शन त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. आता पाहूया बॉलिंग मध्ये काय दाखवत आहेत. सामना करतील ते गोटू हिरवे. हा पिच पद्धतीचा चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. दरम्यान निर्धाव जाणारा हा चेंडू. सुंदर असे बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय सागर काळखेरे यांच्याकडून. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा मारलेला हा फटका. दरम्यान जेलबाद झालेले ते गोटू हिरवे. हॅलो गणपत शेठ स्टेज कमॉन. 100 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला. इकडे या. कमॉन गणपत सेठ कमॉन. आपल्यासाठी या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी तुम्ही डान्सचं प्रदर्शन करून दाखवलंय. गोटू यांची जागा घेण्यासाठी मैदानात आले ते समीर तांबोळी. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते समीर. अतिशय सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालंय आपल्याला राजे प्रतिष्ठान काळखेरेवाडी यांच्याकडून. दरम्यान षटक चाललंय ते चौथ्या षटकात धावसंख्या झाली आहे ती 24. पुढचा चेंडू सागर टू समीर. अतिशय सुंदर असा हलकासा कटवलेला आणि या ठिकाणी मात्र जीवदान मिळालंय ते समीर यांना. पाहूया या जीवदानाचा कितपत फायदा घेत आहेत समीर. धावसंख्या झाली आहे ती 25. पाटील 11चे संघमालक अमोल चांदगुडे यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते दीपक. अतिशय सुंदर असा हा मारलेला आणि पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळवत आहेत. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. रमाकांत काळखेरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजे प्रतिष्ठान काळखेरेवाडी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळतंय. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 26. पुढचा चेंडू अतिशय सुंदर स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव जाणारा हा चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. षटक चाललंय ते चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू बाकी. पाहूया काय करतायत समीर तांबोळी. सागर टू समीर. आता मात्र मारलेला फटका आणि या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानलीये. स्वाद मोरया मिसळ यांनी जी व्यवस्था केली आहे त्याच्यातर्फे मी SPL तर्फे मयूर शेठ तरटे यांचं सहर्ष असं स्वागत करतो.
दरम्यान 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 27. बॉलर नेम सागर बोरकर. वैयक्तिक पहिलानी संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो सागर. सामना करील तो समीर तांबोळी. राईट हँड बॉलर सागर, राईट हँड बॅट्समन समीर. पाहूया 73 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळतायत ते समीर. पुढचा चेंडू अतिशय वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या होती ती 28. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते समीर. अतिशय सुंदर असा मारलेला हा लॉंग ऑफच्या दिशेने अतिशय लॉंग ऑनच्या दिशेने अतिशय सुंदर मारलेला फटका. आणि या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. ओव्हरथ्रोची थोडीशी मिसफिल्ड होऊन या ठिकाणी 1 धाव मिळाली. अशा चुका राजे प्रतिष्ठानकडून होत नाहीयेत, परंतु या सामन्यामध्ये झालेली ही पहिलीच चूक असेल. याची नक्कीच रमाकांत काळखेरे अतिशय सुंदर अशी दक्षता घेतील. चांगल्या पद्धतीने ते गाईडनेस करतात आपल्या राजे प्रतिष्ठान काळखेरेवाडीला. पुढचा चेंडू समीर. सामना करतील ते समीर. आणि पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या होती ती 31. षटक चाललंय ते 5वं. सागर टू समीर. थोडासा स्पीडअप घ्या. आपल्याला अजून या पर्वामधले 5 सामने खेळवायचे. अंपायर थोडासा स्पीडअप घ्या. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील समीर. अतिशय सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला आणि अतिशय सुंदर तितक्याच ताकदीनं तो पकडलाय. किशोर लडकत यांनी जो कॅच घेतलाय त्याला रमाकांत काळखेरे यांच्याकडून 100 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. आताचा जो जेल घेतलाय त्या जेलसाठी रमाकांत काळखेरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. किशोर लडकत आपलं पारितोषिक रमाकांत काळखेरे यांच्याकडून घेऊन जायचंय. प्रकाश काळखेरे यांच्याकडूनही 100 रुपयांचं पारितोषिक. समीर यांची जागा घेण्यासाठी आले ते अण्णा. सागर टू अण्णा. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला अण्णांच्या बॉलिंग मधून पाहायला मिळालं. पाहूया किती चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन अण्णा आपल्याला दाखवतायत. अतिशय सुंदर असा मारलेला फटका. तिथं 2 धावा. 2 धावेनं धावसंख्या होती ती 33. षटक चाललंय ते 5वं. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव. या एका धावेनं धावसंख्या होती ती 34. पुढचा चेंडू. सागर टू अण्णा. हलकासा पॉइंटच्या दिशेनं कटवलेला आणि 1 धावसंख्या पळून पूर्ण केली आहे. एका धावेनं धावसंख्या होती ती 35. षटक चाललंय ते 5वं. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते दीपक. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळतंय. सागर यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका आणि या ठिकाणी
रनआउटच्या स्वरूपात बाद झाले ते दुसऱ्या धावेसाठी पळत होते. धावबाद झालेत दीपक. पाचव्या षटकातला एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती 36. पुढचा चेंडू सागर बोरकर टू अमर. हलकासा कटवलेला निर्धाव जाणारा चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36. अंपायर थोडासा स्पीडअप घ्या. आपल्याला या तिसऱ्या पर्वातलं अजून 5 सामने खेळवायचे. थोडासा स्पीडअप घ्या. राजे प्रतिष्ठान काळखेरेवाडी थोडासा स्पीडअप घ्या. या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक कुमार शेठ चांदगुडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही SPL तर्फे सहर्ष असं स्वागत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. किशोर लडकत टू अण्णा. दरम्यान हॅलो, उरका लवकर. आता आपण सर अंपायर सर पुढच्या इनिंगला 25 मिनिटाचा टायमिंग लावायचा तुम्ही मोबाईल मध्ये. नाही आता कंपल्सरी 5 मॅच राहिल्यात अजून. सर पुढच्या मॅचला 25 मिनिटाचा टायमिंग लावायचा तुम्ही स्टॉप वॉचला. आणि 25 मिनिटाच्या आत जर षटक पूर्ण नाही झाली तर एक सर्कल मध्ये फिल्डर एक्स्ट्रा ऍड करायला लागेल फिल्डिंग टीमला कंपल्सरी. आणि तुम्ही अजिबात इकडे येऊ नका. बॉलची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो. लगेच बाबुर्डी संघ लगेच फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे. चला लाईन मध्ये उभे राहा. चला चला चला. सर बोल दे नवीन बोल दे. नवीन द्या. नवीन जुना दिसतोय. असं संपले बाळा. दर अंपायरला जाऊन एक बॉटल पाण्याची घे. पाणी बॉटल दे. खालची पाणी बॉटल दे. इकडे एक मुकळी दे ना. मुकळी दे ना. ए थांब. मुकळी दे ना. ए बघ जार मधलं पाणी भर एक बॉटल. बोल दे. थांबा उडू नका. 2 मिनिट थांब. संपू दे एवढी मॅच. थांब. शेवटचा चेंडू राहिलेला आहे या षटकाचा. स्पीडअप स्पीडअप सर. फटाफट आपल्याला 5 मॅच करायच्यात. आणि नाही उरकले तर आपण शेवटचे 2 सामने 5-5 षटकांचे घेणार आहोत. कंपल्सरी तुम्हाला आज आपण कंपल्सरी सामने कंप्लीट करणार आहोत. जर सामने कंप्लीट नाही झाले तर शेवटचा सामना माझा आहे. 5 षटकांचा सामना होईल किंवा 4चा पण होऊ शकतो. निश्चितच चांगला फटका आहे तिथं. 1 धावानी. चला बाबुर्डी संघ ग्राउंड मध्ये ताबा घ्यायचा आहे. या बॉलवर निश्चितच जुना बॉल टाकून द्यायचा उमा सर. या बॉलवर विकेट घ्या सर. बॉल घ्या सर. निश्चितच काळखेराडी संघाचा ठिकाणी समाप्त झाला नाही तर मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन्सचे रूल्स ॲप्लिकेबल होतील. हॅलो, PSI कोळी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा बाबुर्डी 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.